बुककडे लक्ष द्या, बुककडे फोकस करा. मॅडमचे 5 लाख काय होतात ते 5 लाख मध्ये 2 होतं त्यांची लाईफस्टाईल कशी होती. त्यांचं करंट पास्ट लाईफ काय होतं, पहिलं त्याचं उत्तर घ्या. करंट पास्ट लाईफ मध्ये त्या कोण होत्या, जेंट्स, लेडीज, काय होतं त्यांचं जेंडर ते सांगा. स्त्री. स्त्री होते. काय म्हणून काम करत होत्या? बाकीच्यांनी पण या प्रश्नाची उत्तरं काढा. क्षितिजा मॅडम नोट डाऊन करत जा. हा. रुपाली मॅडम लवकर विचारायचं, एवढा वेळ नाही लागायला पाहिजे, फास्ट. 5 लाख मध्ये काय काम करत होतं. त्या तुम्हाला कशा दिसतायत, कुठल्या वेशात दिसतायत ते व्हिज्युअलाइज करा, बघा. त्या बुककडे फोकस करा, कशा दिसतायत तुम्हाला बघा. स्पेक्ट त्यांना काय? चष्मा आहे लावलेला. चष्मा लावलाय, ओके. शोल्डर पर्यंत केस आहेत त्यांची. ओके. नाक स्ट्रेट आहे हा. आणि साप. कुठल्या वेशात आहेत त्या आणि कुठल्या काळात आहेत, पिरियड कोणता आहे, इयर कोणतं आहे ते? त्यांच्या बर्थ इयर कोणत्या कोणत्या काळामध्ये त्यांचा पास लाईफ होता, त्यांचा पास्ट करंट लाईफ, पास्ट करंट लाईफ. त्यांचा इयर कोणतं होतं. कारण 5 लाखचं त्यांचं इयर कोणतं आहे. थोडं फास्ट. 5 लाख कारण 5 लाखचं इयर कोणत्या काळामध्ये होतं. कशा दिसतायत तुम्हाला सांगा. गहू आणि सावळा रंग मॅडम. हा. शोल्डर पर्यंत त्यांची केस आहेत. कुठल्या प्रोफेशन मध्ये दिसतायत? प्रोफेशन मध्ये नाही पण असं पंजाबी ड्रेस घातलेला दिसतात. ओके, पंजाबी ड्रेस घातलेले. जन्म कुठला आहे त्यांचा, कुठल्या देशातला जन्म आहे ते विचारा. जन्म कोणत्या देशामध्ये. पंजाबी दिसतात म्हणजे पंजाब मधला आहे. साल विचारा कोणते आहे. त्यांचं इयर काय आहे, कोणत्या सालामध्ये त्यांचं पास्ट लाईफ आहे. करंट पास्ट लाईफ, करंट पास्ट लाईफ. त्यांचं साल कोणतं आहे. आणि काय फ्लॅश होत आहे? 1970 1900 नाही येऊ शकत, करंट पास्ट लाईफ म्हणजे याच्या आधीच. बरं, तुम्हाला किती दिसतंय 1900? त्याच्या आधीच असते 1900 म्हणजे त्याच सेंचुरी मधलं. ओके, 1900 सेंचुरीमध्ये, 19 सेंचुरी. ओके ओके, शॉर्ट पिरियड साठी यांचा हे झालं आणि पुन्हा रिबर्थ झाले. ठीक आहे. येस, क्षितिजा मॅडम नेक्स्ट क्वेश्चन. माझं डेथ लास्ट जन्मात तेव्हा कशाने झालं? रुपाली मॅडम, डेथ कोणत्या वर्षी झालं आणि कुठल्या कारणामुळे झाले आणि कसं झालंय? कसं झालं, कोणत्या कारणामुळे झालं आणि कोणत्या वर्षी झालं. त्यांचं एज काय दिसतंय तेव्हा साधारणतः?
एज काय डेट झालं त्याला त्यांचं एज काय होतं, काय त्यांच्या मेटाट्रॉन निश्चितप्रमाणाचं डेटचं रिझल्ट आणि त्यांचं डेट झाली त्यावेळेला त्यांचं वय काय असेल. लहान मुलाचा रडण्याचा आवाज येतो. लहान मुलाचा रडण्याचा आवाज विचारा. हा त्या मुलाचा आणि यांच्या डेटचा काय संबंध विचारा. त्या मुलाचा आणि यांचं डेटचं काय संबंध, त्यांची मेटाट्रॉन तो लहान मुलगा यांचा कोण होता? काय होता. काय आला आन्सर? आर्केंजल मेटाट्रॉनला विचारा, तो लहान मुलगा क्षितिजा हुले मॅडमचा करंट पास्ट लाईफ मध्ये कोण होता? क्लिअरिटीसाठी रिक्वेस्ट करा त्यांना. दूर करा. काय त्यांच्या मेटाट्रॉन रिझल्ट मॅडमचं डेटचं सांग त्यांचं किती वर्षी त्यांची डेट झाली होती. अराउंड 25-26. 25-26च्या एज मध्ये झाले का यांचं डेथ? इंट्युशन्स आले असते. हा, ओके. आणि तो लहान मुलगा कोण होता यांचा? छोटा मुलगा होता का? त्यांचं काय होतं. विचारा, तो छोटा मुलगा यांचा कोण होता? त्यांचं काय होतं. ते लहान मुलाची लढाई त्यांचं काय होतं. मॅडमचं पण थोडं फास्ट. कोण होता? जवळच कोणतरी. जवळचा होता. त्यांचा मुलगा होता का विचारा. त्यांचा मुलगा होता का. त्यांचा मुलगा होता का. हो की नाही? काय आन्सर येते? नाही. नाही. ओके. या कुठल्या कारणामुळे गेल्या करंट लाईफ मध्ये, पास्ट करंट लाईफ मध्ये? करंट लाईफ मध्ये क्षितिजा मॅडमचं डेट कशामुळे झालं? अपघात. अपघात झाले. ओके. त्यामुळे लवकर झालं का त्यांचं डेथ? हो. अपघात म्हणजे कोणता अपघात होता? अपघाताचं रिझन कुठल्या गोष्टीपासून अपघात झालाय? पाण्यापासून, ड्रायव्हिंग पासून, आणखीन कुठल्या रिझन पासून ते चेक करा. न उडवलं मॅडम. हा, उडवलं. ओके. कार ऍक्सिडेंट. ओके. हा, नेक्स्ट क्षितिजा मॅडम क्वेश्चन विचार. माझा ह्या जन्माचा प्रश्न आहे. माझा हेल्थ इश्यू आहे. आता 14-15 वर्ष झालेत. माझा राईट लेग कमरेपासून खालपर्यंत पेन होतोय. तर रिपोर्ट नॉर्मल आहेत. काय हेल्थ इश्यू आहे माझं? पास्ट लाईफ कर्म आहे का या लाईफचं काय कर्म आहे? हा, रुपाली मॅडम. मॅडम गेल्या 13-14 वर्षांपासून सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत, पण त्यांचं पायाचं दुखणं आहे. मग ते कशामुळे आहे? त्याचा आणि पास्ट लाईफचा काही संबंध आहे का? ते हसण्याचा आणि पाच त्यांचा काय संबंध आहे का. त्या मॅडम पायालाच तो आजार का विचारा. ते जे ऍक्सिडेंट झालेलं त्या ते पायालाच
पायाला लागलं होतं. ओके हं. ओके 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 ओके. मग आता त्याच्यावर सोल्युशन काय? या लाईफ मध्ये त्यांना सोल्युशन काय? लाईफमध्ये सोल्युशन काय आहे? या प्रेझेंट लाईफ मध्ये सगळ्या पास्ट पेन मधून त्यांचं सोल्युशन काय आहे? काय रेमेडीज त्यांनी करायला पाहिजे? काय सोल्युशन त्यांना आहे सांगा, विचारा. त्यांची रेमेडी काय आहे? या सगळ्या पेन मधून रिलीफ होण्यासाठी त्यांच्यासाठी कोणती रेमेडी आहे? सोल्युशन काय आहे? हील काय आहे? हिलिंग. हिलिंग. ओके, ठीक आहे. क्षितिजा मॅडम, आणखी काय क्वेश्चन आहे तुमचं? माझं या लाईफ पर्पज लास्ट क्वेश्चन हा, रुपाली करंट मॅडम, लाईफ त्यांचा पर्पज. सोल पर्पज काय आहे? या जन्मात त्यांचा सोल पर्पज काय आहे? या करंट लाईफ मध्ये क्षितिजा मॅडमचा सोल पर्पज काय आहे? रुपाली मॅडमनी फार छान केलंय हा. फॅमिली पीस. फॅमिली पीस. हं, कौटुंबिक सुख. कौटुंबिक सुख. नाही, कौटुंबिक सुख नाही, लाईफ पर्पज विचारा. लाईफ पर्पज, सॉरी, सोल पर्पज काय आहे त्यांच्या? सोलचा पर्पज म्हणजे फॅमिलीमध्ये सुख शांती निर्माण करणं, हा सोल पर्पज आहे का त्यांचा? पुन्हा एकदा विचारा. क्षितिजा मॅडमच्या लाईफ पर्पज, सोल पर्पज काय आहे? फॅमिलीमध्ये सुख. येस, असू शकतं, कारण गेल्या जन्मात त्या फॅमिलीला सोडून लवकर गेल्या होत्या. मे बी या जन्माचा त्यांचा सोल पर्पज आहे फॅमिलीवर, गार वाटतंय. फॅमिली बरोबर राहायचंय आणि फॅमिलीवर प्रेम करायचंय. हा विचारा आणखीन, तरी पण क्लिअरिटी येऊ दे. आणि मला खूप गार वाटतं, एकदम थंड वाटलं. थंड वाटू दे, विचारा. सोल पर्पज काय आहे त्यांचं? सोल पर्पज काय आहे? आर्कॅन्जल मेटाट्रॉन मॅडमचा सोल पर्पज काय? क्षितिजा मॅडमचा सोल पर्पज काय आहे? क्षितिजा हुले, DOB, 21 एप्रिल प्रेम आहे. 1988. त्यांचा सोल पर्पज काय? यांचा या जन्मातला सोल पर्पज काय आहे? सोल पर्पज काय आहे? मॅडम असं ग्रीनिश लाईट दिसते. ओके, ग्रीनिश लाईट म्हणजे चांगलं साईन आहे, पण क्लिअर कट विचारा, सोल पर्पज काय आहे? काय आहे त्यांचं? त्याला म्हणा, मला नाही कळलं, मला क्लिअर आयडिया द्या, आर्कॅन्जल मेटाट्रॉन क्लिअर साईन द्या मला. तिला सांगितलं त्यांचं लाईफ पर्पज काय आहे? आध्यात्मिक. आध्यात्मिक. चलो, झाले मॅडम थँक्यू क्वेश्चन? थँक्यू. येस मॅम. हा, आणि रुपाली मॅडम, फार छान केलं तुम्ही, तशाच राहा. चला, आता हळूहळू एक डीप ब्रीथिंग घ्यायचं आहे, एक श्वास घ्यायचा आहे, हळूहळू सोडायचं आहे. मनातल्या मनात म्हणा, आय थँक द लॉर्ड ऑफ आकाशिक रेकॉर्ड्स फॉर allowing us to enter into the records. I thank all our guides. मागे, माझ्या मागे मागे म्हणायचंय. आय थँक ऑल अवर गाईड्स, गार्डियन एंजल्स, लव्ह वन्स अँड बीइंग्स ऑफ लाईट फॉर बीइंग विथ अस टुडे. With thanks With thanks, and in full faith, full faith, so be it, to be it, so be it, to be it. and so it is. आता हळूहळू तुम्हाला पुन्हा तेच करायचं आहे, सांगते मी. एक दीर्घ श्वास घ्या, हळूहळू सोडा.
आता पुन्हा तुम्हाला वर जायचंय. सॉरी, तुम्हाला आता खाली जायचंय. तो झुला आहे, त्या झुल्यावरून हळूहळू तुम्हाला त्या स्टेप वरून खाली जायचंय. एक एक स्टेप खाली खाली जायचंय. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. पुन्हा आता तुम्ही त्या गार्डन मध्ये आलेला आहात. त्या गार्डन मध्ये खूप सारे मोठमोठे ट्रीज आहेत. त्या गार्डन मध्ये तुम्ही पास होताय. थोडंसंच पुढे गेल्यानंतर एक विशाल वृक्ष आहे. विशाल, भलं मोठं असं प्रचंड मोठं ट्री आहे. त्या ट्री जवळ आलात. आता हळूहळू हळू पुढे 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 चाललेला आहात तुम्ही. तुमच्या घराच्या दिशेने तुमचे पाय चालत आहेत. तुमच्या बरोबर तुमचं ट्रूप आहे. आता तुम्ही तुमच्या घराच्या दिशेकडे येत आहात. तुमचा ट्रूप तुमच्या बरोबर आहे. तुम्ही तुमच्या घराच्या दिशेने येत आहात. तुम्ही आता अगदी तुमच्या दारासमोर उभे आहात. डोर ओपन करून तुम्ही तुमच्या घरात प्रवेश केलेला आहे. आता तुमची सूक्ष्म बॉडी, तुमचं सूक्ष्म शरीर पुन्हा तुमच्या बरोबर तुमच्या शरीरात एंटर करत आहे. सगळ्यांना पुन्हा एकदा थँक्स करायचंय. थँक्यू एंजल्स, थँक्यू डिटीज, थँक्यू ऑल मास्टर्स. तुमच्या देवदेवता यांना थँक्यू म्हणायचंय. कॉर्ड कटिंग करायचंय. बरं, एक राहिलं आपलं. ते बुक आपण परत मेट्रोट्रॉनला द्यायचं असतं. जसं प्रश्न पूर्ण झाले, प्रश्न पूर्ण झाल्यानंतर ते बुक मेट्रोट्रॉनला द्यायचे. आता एकदा मनातल्या मनात व्हिज्युअलाइज करा की ते बुक तुम्ही मेट्रोट्रॉनला हँड ओव्हर केलात आणि कॉर्ड कटिंग करा. रुपाली मॅडमने फार छान प्रयत्न केलाय. हा. क्षितेजा मॅडम, येस रिझल्ट येस मिळेल मॅम, मला तुम्हाला. बोलायचंय. हा, ते करायच्या आधी मी माझं स्वतःच चेक केलं होतं, तर ते मला क्रॉस चेक करायचं होतं. एकदम तंतोतंत मिळालेलं आहे. कारण की मी पाहिलं होतं ना, आता काही दिवसापूर्वीच पाहिलेलं, तर माझा जन्म पंजाबमध्येच झालेला आहे. पंजाबी ड्रेस जो मी घातलेला फक्त आणि जे एज पण सांगितलं ना, 25-26, सेम एज कार ऍक्सिडेंटनेच झालेला. आणि ह्या जन्मात जे माझे आई वडील आहेत तेच माझे त्या जन्मातही होते. त्यांना सुद्धा मी व्हिज्युअलाइज केलं होतं माझ्यासोबत. आणि जी माझी खास मैत्रीण होती ना, बेस्ट फ्रेंड, ती माझी सख्खी बहीण झाली या जन्मामध्ये. आणि जो माझा भाऊ आहे गेल्या जन्मात, तो सुद्धा याच जन्मात माझा भाऊ आहे. म्हणजे माझा भाऊ बहीण म्हणजे आम्ही पुन्हा एकत्र आलो ह्या जन्मामध्ये, आमची फॅमिली. ओके. आणि त्या लास्ट जन्मामध्ये मी माझा डेथ जेव्हा बघितला, आणि माझा जन्म पंजाब या शहरात भटिंडा या गावात झाला. ओके. गावातला मला घर दिसलंय. त्यानंतर माझं लग्न जमलं होतं. आम्ही मंदिरात जाताना मी माझं जेव्हा डेथ सीन विचारलं होतं ना, तर तेव्हा माझी आईच होती. पण मी रोड क्रॉस करत असताना एक लेफ्ट साइडने कार आली होती, व्हाईट कार मला दिसली होती. जेव्हा माझा डेथ झाला होता तेव्हा मी येलो कलरचा फुल पंजाबी ड्रेस घातला होता. ओके. आणि ती लेफ्ट साइडला येऊन जेव्हा म्हणजे हे होतं ना, पिक्चर मध्ये दाखवतात कार ऍक्सिडेंट होतो, जो आवाज कानामध्ये येतो, ब्रेक वगैरे लागला आणि मी उडून राईट साइडला पडले होते. आणि मी माझा स्वतःचा डेथ सुद्धा पाहिला होता.
राईट साईडला पडल्यामुळे माझा कान आणि जो राईट पार्ट आहे ना माझा बॉडीचा तो डॅमेज झाला होता आणि ऑन द स्पॉट माझ्या कानातून आणि राईट लेग्स माझा पूर्ण फ्रॅक्चर म्हणजे ऑन द स्पॉट माझा डेथ झाला होता तिथे. आणि त्या क्षणी माझ्या समोर अपोजिट साईडला माझी आई होती, ती ओरडली होती, किंचाळली होती आणि बाकीचे लोक होते ना ते ओरडणे जे बाळाचा आवाज आहे तर ते कारमधला होता. आणि त्या क्षणी मी येल्लो कलरचा ड्रेस घातला होता ना तर तिथून माझी आई आली आणि ते माझा दुपट्टा हातात घेऊन रडत होती, म्हणजे मला घेऊन रडत होती. आणि ह्या जन्मात माझा जन्म पंजाबी पत्राचाळीतच झाला, भांडूपमध्ये. अरे भटिंडा टू भांडूप पंजाबी पत्राचाळ. तुम्ही बिलीव्ह नाही करणार की पंजाबीमध्ये माझा जन्म गुरुवारी झाला, गुरुद्वाराच्या समोर झालाय. अरे वा, गुरुद्वारचा बघा गेट आहे ना त्याच्या समोर. तुमची डेस्टिनी बघा कशी तुम्हाला तिथे घेऊन हा, गेली. तिथे मला घेऊन मी पंजाबी लोकांमध्ये किती वर्ष काढले, माझं काही अटॅचमेंट नाही. पण तुम्हाला सांगते ना की दर गुरुवारी आहे ना माझं स्कूल 6 वाजता सुटायचं म्हणजे. आणि माझा असं म्हणजे पप्पांना बोलायची लवकर घरी चला, 7 वाजता त्यांची ती आरती होते, गुरुद्वार ओपन होतं. तो गुरुद्वारामध्ये एकच दिवस मला भेटायचा गुरुद्वाराच्या आत जायला, इतर वेळेला आम्हाला अलाउड नसायचं, फक्त त्यांचे लोक जायचे. पण त्या गुरुद्वारात जाण्यासाठी मी पळत पळत जायची. आणि जे काय भेटेल त्यांचं कसं असतं, दुपट्टा डोक्यावर घेऊनच आत जायचं. हा, त्यांची भाषा कळायची नाही, पण त्यांची ती 1 तास आरती आतमध्ये चालू असायची, त्या आरती मी अटेंड मी तिकडे करायची. अट्रॅक्ट का होत होता त्याचं रिझन अट्रॅक्ट काय कळालं. की माझं पास्ट लाईफ तिथं कनेक्ट होत होतं. आणि आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवा रुपाली मॅडम साठी. खूप छान हम्म, त्यांनी आज आणि प्रिडिक्शन दिलेलं आहे. ते मी दर एक सुद्धा गुरुवार मी चुकवत नव्हते. गुरुवारी जन्म होऊन ते पण गुरुद्वाराशी एवढं अटॅचमेंट, माझं कोणच पंजाबी मित्र मैत्रीण अजिबात नाही. पण गुरुद्वारला एव्हरी थर्सडे मी जात होते आणि तिकडचा प्रसाद मला खूप अट्रॅक्ट खावासा वाटायचा. प्रसाद भरभरून मी खायचे तिकडचा. आता या आणि जन्मामध्ये ना पिवळा कलर तुम्ही आ- मॅक्सिमम अवॉइड करा. नाही, तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते की जी माझी आई आणि आई काय मॅडम बोलली की हिला हिला ना गुरुद्वारात जाते, टॉवेल घेऊन जाते या काहीतरी डोक्यावर घेऊन जाते, तर मी तुला पंजाबी ड्रेस घेते. आणि माझ्या आईने माझ्या आयुष्यात पहिल्यांदा येल्लो कलरचा, फुल येल्लो कलरचा ड्रेस घेतला, पंजाबी ड्रेस. ज्या जन्मात जिथे माझा डेथ झाला होता जसा येल्लो कलर मध्ये, तर ह्या जन्मात सुद्धा माझ्या आईने पंजाबी कलरचा येल्लो कलरचा ड्रेस घेतला. आणि तुम्ही विश्वास नाही ठेवणार, त्या जन्मात माझ्या आईने तो दुपट्टा जपून ठेवला होता माझी आठवण म्हणून. आणि ह्या जन्मात अजूनही या क्षणापर्यंत ड्रेस नाही, पण दुपट्टा अजूनही माझ्या आईने गाठोड्यात तिच्या आहे. का तर माझी आठवण की माझ्या आयुष्यातला पहिल्यांदा पंजाबी ड्रेस आहे म्हणून अजूनही माझ्या आईकडे तो. बघा किती तर ते सुंदर होते. मोठं कनेक्शन, म्हणजे मला ना असं हे झालं की मी तिला 10 वेळा बोलले की का तू हे एवढीशी 2 फुटाचीच आहे ती ओढणी, अरे एका कशाला जपून ठेवतेस. ती बोली नाही, तुझी आठवण म्हणून मी माझ्याकडे ठेवली. पण बघा तिला ते कनेक्शन कसं अटॅचमेंट. कसं असतं चेक करा. हा, आणि त्या टायमाला माझं लग्न ठरलं होतं ना, तर ते माझ्या लग्नाच्या आधीच मी गेलेले. आणि त्या जन्मात मी पंजाबी असल्यामुळे मला लिपस्टिक लावणं, इयरिंग्स घालणं, हिलचे सँडल घालणं ह्या गोष्टी आवडायच्या. ते ह्या जन्मात माझ्या कॅरी फॉरवर्ड झालेल्या आहेत. नेल्स वाढवणं, येस, जसे पंजाबी लोक राहतात ना गेटअप सेम तसं. सेम. तसं ह्या जन्मात ते मी अगदी स्कूलमध्ये असल्यापासून मला नख वगैरे वाढवणं, स्कूलला अलाउड नसायचं तरी मी करायची. आणि सेकंड थिंग की ज्या मुलाबरोबर माझं लग्न जमलं होतं ना, तर ते पण मी प्रश्न विचारला होता की म्हणजे माझं मॅरेज नाही झालं, म्हणजे न होता मी गेले. गेले राईट. तर हा, तर म्हणून कोण त्याने होतं, ते पण कोण बरोबर होता तो? सांगितलं की तो मुलगा तुमचा नव्हता. 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 पण तिथे ज्या कारमध्ये जो मुलगा होता ना, तर त्या लोकांचा आवाज होता ऍक्सिडेंट झालेल्याचा. येस. आणि ज्या मुलाबरोबर तारीख होती काहीतरी, मला लग्नाची तारीख 10 मे काहीतरी होती. आणि ज्या मुलाबरोबर लग्न होतं ना, तो आता ह्या जन्मातला माझा करंट बॉस आहे. हो. आणि त्याच्यामुळे एवढे ऑफिस सोडले, 2-2 वर्ष, 1-1 वर्ष जॉब करून सोडले. ह्या जन्मात आहे ना जॉबच सुटेना झालाय आता, असं झालंय. तर बॉस आहे त्यांच्या जागी, पण माहित नाही ते इंटरनली अटॅचमेंट जे असतं ना, पास्ट लाईफ कनेक्शन, ते तिथे कुठेतरी कनेक्ट झाले. कारण की मला कुठेतरी फील झालं की एवढे मी जॉब केले, सगळे खडूस बॉस भेटले, पण हा बॉस का एवढा चांगला भेटला. पण तो मी क्वेश्चन रेस केला ना, तेव्हा मला ते कळलं की हेच ह्याच्या बरोबरच तुझं आधी लग्न जमणार होतं, होणार होतं, पण ते झालं नाही. बघा ते कनेक्शन कसं जुळून येतं. हम्म.
आणि हो. आता आणि रुपाली मॅडमचा हा फक्त पहिला प्रयत्न होता. पहिल्या प्रयत्नामध्ये त्याने एवढं छान ॲक्युरेट सांगितलं हो, अक्षरशः ना, तर त्यांनी थँक यू जर रुपाली मॅडम. 15-20 दिवस प्रॅक्टिस केली रेग्युलर तर किती छान करतील त्या. हा, आणि एक्झॅक्ट मॅडम तुम्ही ॲक्युरेट त्या आलं ऍक्च्युली. सेशनचे किती पैसे दिलेला, पे केलेला? काय मी म्हणतात? सेशन बाय कोण मला विचारताय? हा. नाही, मी आपला इथे स्वतः पर्सनल ट्राय केला. अच्छा, पर्सनलच स्वतःच ट्राय पर्सनल केला. ट्राय केलं. हा, अरे पर्सनल वा. मेडिटेशन मध्ये जाऊन स्वतःचाच पहिला ट्राय केला आणि फर्स्ट अटेम्प्ट मध्येच मला हे सगळं विज्युअल झालं आणि काय ह्यांनी जे बोलायचं, माझे बघितलं स्टुडंट बघा. ते सगळं सेम. मला तेच चेक करायचं, जे मला दिसलं तेच ह्यांना दिसलंय की नाही. पहिला रेश्मा आणि मॅडम, त्यानंतर आता तुम्हाला तुम्ही. आणि वन वन मोर थिंग की जे मी सांगते ना की मला पायाचा जो प्रॉब्लेम आहे ना, पायामध्ये 14 वर्ष झाले पाणी होते, डॉक्टरांना कळत नाहीये. 14-15 जसं माझं लग्न झालंय तसं. आणि मला जसं मला कळते 1 वर्षाची जशी मी झाले ना, माझा जन्म झाले 1 वर्षाची झाले ना, तसं माझ्या राईट इयर मधून रक्त येतंय. माझं ऑपरेशन झालंय कानाचं, पायाचं पण बोलतात ऑपरेशन करायचं, पण मी हिलिंग देते. हं, पण माझा हा जो राईट पार्ट आहे ना, पूर्ण ऑटोमॅटिक म्हणजे जन्मताच असं वीक हे होतंय. हं, पण हं. कानामध्ये ऑटोमॅटिक हे होतंय, रक्त येतंय. आता ऑपरेशन करून ते पडदा वगैरे जो नवीन आर्टिफिशियल घातलाय. तर ते मी कानाचा पण प्रश्न विचारलाय ना, तर ते ऍक्सिडेंट मध्येच माझं कानातून रक्त ते तेव्हापासून येतं. तर ह्या जन्मात ते रक्त ह्या जन्मात पण आलेलं आहे. अरे वा, खूप कंटिन्यू छान. रक्त आणि पाणी यायचं आणि पायात पण पाणी होतं बरं, त्याच्यावर आपलं ऑटोमॅटिक. सोल्युशन काय सांगितलेलं आहे? हिलिंग, बरोबर? येस. हा, ते मी बरं, एकच करतेय मिनिट, हा, ऍक्च्युली. एकच मिनिट, मी आले. तोपर्यंत तुम्ही डिस्कस करा. मॅडम, क्षितिजा मॅडम, हा, बोला ना. ऍक्च्युली जेव्हा ऍक्सिडेंटचं मी बघितलं ना, तर तुम्ही सुरुवातीला तुमची लेफ्ट साइडच गेली, राईट साइडच गेलेली आणि हा, तुम या साईडला सर. सिवलेस ड्रेस आणि असं गोल्ड येल्लो टाईप हा, येल्लो टाईपच घातलेला. टाईप असा ड्रेस होता. फक्त हा, तुम्हाला येल्लोच होता. विदाऊट फ्रेमचा असतो बघा, स्क्वेअर मध्ये चष्मा, हा. तसा तो तुमचा होता आणि शोल्डर पर्यंत तुमचं असं एवढे एवढे केस. म्हणजे मला असं ते व्हिज्युअलाइज झालं की तुमची पर्सनॅलिटी अशी, गौवर्णीय रंग वगैरे. आणि मी फर्स्ट टाइमच केलेलं. ऍक्च्युली सुरुवातीला आता ते बुक्स भेटतच नव्हतं, त्यामुळे मला वाटलं की माझं काहीतरी रॉंग आहे प्रे प्रे वगैरे करण्यात, किंवा मी फर्स्ट टाइम आले त्याच्यामुळे घाबरून पण आधीच मी थोडं दडपण आलेलं. हा. हा, तर मग मॅडम नाही, छान केला. काय त्यांच्याकडनं, पण तुमचा बुक जो आला तो डार्कच होता असा. हा, म्हणजे आणि माझा फेवरेट कलर पण ब्राऊन आहे, डार्क ब्राऊन आहे. शेवाळी ब्राऊन. ते पण कुठे कनेक्शन झालं, येल्लो आणि ब्राऊन मला खूप आवडतंय. तर मी असं आणि कसं की तुम्ही ऍज पर न्यूमरॉलॉजी म्हणजे कसं ना, नंबर 3चं पण प्लॅनेटला येल्लो कलर हे होतं ना, न्यूमरॉलॉजी प्रमाणे येल्लो कलर लकी कलर. पण तर ते मला येल्लो कलर सगळे. माझ्याने नाही होणार, पण मी अर्धवट कसं सोडून नंतर मग मी माझ्या देवांना म्हणजे असं माझ्या इष्टदेवतेला बोलले की जे काय दिसेल ते तुम्ही दाखवणार आहेत, मी फक्त माध्यम आहे, मला काहीच माहित नाही. हम्म, ते सगळं काय आणि फटाफट फटाफट म्हणजे असं हम्म, एक असं बुक्स पूर्ण असं जसं आपण ग्रंथ कसं असतो हम्म. कसं तसं दिसलं. त्याचं पूर्ण एक समाज भरले, तसं हम्म, फक्त एक हायलाइट अपघात त्याच्यावरती हायलाइट हम्म. झालं. त्याच्यानंतर हा, तो अपघात झाला. नाही. पण मला म्हणजे मी जिथे बसले आज माझ्या ऑफिसमध्ये बाहेर ना, मला आवाज आला तिकडून आला की बाहेर ना, पण त्याच टाइमला लहान मुलाचा रडण्याचा आवाज आला. हा, हा. नाही, मी पण बघितलं ना माझं, तेव्हा खूप किंचाळायचा आवाज आला, म्हणजे आजूबाजूचे लोक किंचाळणं, या गाडीचा आवाज जोराचा उडवणं. आणि स्टार्टिंगला बस. जसं तुमच्या एका साईडलाच फटका बसला ना, तुमचा तो गुडघा पाय एक साईडचा फोल्ड झालेला. हा, त्याच्यानंतर होल झालं. ते सेम. किंवा तशी पण तुम्ही असं तुमचा एक भाग पुरं त्यावेळेला धक्का हा, बसलेला. एक भाग. हो, एक भागच केला. सेम मी पण तेच बघितलं आणि मी अशी राईट साईडला पडले होते, तर कानातून पूर्ण असं ओघळ आलेला मी स्वतः पाहिलेला, म्हणजे ते लेट, स्वतःचाच. कदाचित तुमचा हा पास्ट लाईफ दाखवायचा नव्हता म्हणून ते लेट होत होतं, आणि म्हणून मला की लेट होतंय म्हणजे कदाचित माझं रिडिंग चुकतंय.
असं मला नाही, पण कारण की हा माझा हेल्थ इश्यू खूप मेजर आहे. तर ते मला म्हणजे असं वाटलंच होतं, की हा माझा कसा पास्ट लाईफ कनेक्ट असणार आहे. कारण की डॉक्टर सुद्धा डिटेक्ट करू शकत नाही, की नक्की होतंय काय असं. आता कानाचं आता केलं ऑपरेशन. पण पायाचं तर ते म्हणजे औषधं, पेन किलर्स वगैरे असेच देतात ते लोकं. किती वर्ष म्हणजे 15 वर्ष झाले मला त्याचं पेन एक चालू आहे. सॉल्युशन पाहिजे ना काहीतरी. हां, आणि म्हणजे आधी मी राईट लेगने ना थोडी वाकडी पडतो माझा राईट लेग पण पहिल्यापासूनच असा. बॉन्ड पासून हां, बॉन्ड पासूनच बाकीच्याने असा व्हिडिओ ऑन करा त्रास. बरं. व्हिडिओ ऑन केल्याशिवाय तुम्हाला ती एनर्जी कशी मिळणार? ज्यांना एनर्जी हवी असेल, ज्यांचं प्रिडिक्शन आणि चांगलं जावं असं वाटेल, त्यांनी व्हिडिओ ऑन करणं गरजेचं आहे, मस्ट आहे. कारण हे बघा, हा एनर्जीचा खेळ आहे. माझ्याकडून तुमच्याकडे, तुमच्याकडून आणखीन कोणाकडे तरी जायचंय. आणि कुठल्याच क्लासमध्ये जर तुमचा व्हिडिओ ऑफ असेल, आकाशिक क्लास दुसरीकडे कुठेही करा तुम्ही, व्हिडिओ ऑफ असेल तर सांगतात मॅडम पैसे घ्या आणि निघून जा. सिरियसली सांगते मी तुम्हाला. कुठल्याच क्लासमध्ये व्हिडिओ ऑन ऑफ करून अलाउ करत नाही. सांगतात तुम्ही दुसरीकडे शिका, तुम्ही खूप हुशार आहात, तुम्ही दुसरीकडे शिका, असं सरळ सरळ सांगतात. पण मी म्हणते जाऊ देत, ऑफिसवरून दमून आलेले असतात. ओके, क्लिअर झालं इथपर्यंत? येस. एकच मिनिट हा.